सर्वेभ्य नमो नमः. मी प्रसाद मारुलकर. आज आपण संस्कृत क्रियापद कसं तयार होतं याबद्दल माहिती पाहणार आहोत. संस्कृत क्रियापद या शब्दाचा अर्थ बघितला तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद असं संबोधलं जातं. वाक्यामध्ये क्रियापद हे अर्थ पूर्ण करण्याव्यतिरिक्त अजून एक महत्त्वाचं काम करतं, ते म्हणजे वाक्याचा काळ दर्शवण्याचं काम क्रियापद करतं. वाक्याचा काळ म्हणजेच संस्कृतमध्ये सांगायचं झालं तर लकार. संस्कृतमध्ये पूर्णतः 10 काळ आहेत. त्यामधील आपण आज पहिला काळ लटलकार म्हणजेच वर्तमान काल हा आज शिकणार आहोत. लटलकाराचं क्रियापद तयार होण्याचं एक सूत्र आपल्याला आहे, ते म्हणजे मूळ धातू अधिक गणविकरण अधिक कालार्थ प्रत्यय. गणविकरण आणि कालार्थ प्रत्यय दोन्हीचेही मी इथं शॉर्ट फॉर्म लिहिलेले आहेत. मूळ धातू म्हणजेच मूळ क्रियापद. मूळ धातू म्हणजेच मूळ क्रियापद. गणविकरण संस्कृतमध्ये 10 गण आहेत. प्रत्येक क्रियापद कोणत्या ना कोणत्या गणामध्ये विभागलेलं आहे. संस्कृतमध्ये जे गण पडतात ते गण 1 ते 10 आहेत. त्यातील ते गण 2 गटात विभागणी केलेली आहे. पहिला गट आणि दुसरा गट. पहिल्या गटामध्ये 4 गणविकरण गण येतात. 1, 4, 6, 10. त्याची प्रत्येकाची विकरण वेगवेगळी आहेत. पहिल्या गणाचं विकरण अ आहे, चौथ्या गणाचं विकरण य आहे, 6व्या गणाचं विकरण अ आहे आणि 10व्या गणाचं विकरण अय असं आहे. म्हणून कोणताही क्रियापद तयार होताना आपल्याला गणविकरण ॲड करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे त्याच्या पुढे जाऊन आपल्याला कालार्थ प्रत्यय कालार्थ प्रत्यय म्हणजे लकारानुसार आपल्याला प्रत्यय जोडणं अपेक्षित आहे. आता कालार्थ प्रत्यय किती प्रकारचे आहेत तर कालार्थ प्रत्यय 2 प्रकारे आपल्याला विभागणी केलेली आढळते. कालार्थ प्रत्यय हे पप आणि आप. पप म्हणजे परस्मैपद, आप म्हणजे आत्मनेपद. या विभागात वर्णन केलेले आहे, डिवाइड केलेले आहे. परस्मैपदी आणि आत्मनेपदी असे 2 प्रकारचे धातू आपल्याला पाहायला मिळतील. सरावानेच या गोष्टी लक्षात येतील. कोणतंही क्रियापद तयार होताना ते क्रियापद एकतर पपच असेल किंवा आपच असेल. काही क्रियापद मात्र उभयपदी किंवा काही धातू आपणास उभयपदी उप मध्येही पाहायला मिळतील. संस्कृतमध्ये एक असं वर्णन केलेलं आहे की उप म्हणजे उभयपदी. उभयपदी जे धातू आहेत ते परस्मैपदीही चालतात आणि आत्मनेपदीही चालतात. मात्र फक्त परस्मैपदी असलेले धातू आत्मनेपदी चालत नाहीत आणि फक्त आत्मनेपदी असलेले धातू परस्मैपदी चालत नाहीत. सायन्समधल्या गोष्टींची आपण जर यांची जोडणी करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला या गोष्टी सहजासहजी लक्षात राहतील. जसे की पप परस्मैपदी हे आपण सायन्समधल्या टर्मशी जर कंपेअर करायला गेलो तर आपणास भूचर किंवा टेरेस्ट्रियल ॲनिमल्स यांच्याशी कंपॅरिझन करूयात. आत्मनेपदी धातूंचे आपण जलचर ॲक्वॅटिक ॲनिमल्सची कंपॅरिझन करूया आणि उभयपदी धातू आहेत त्यांचे आपण ॲम्फिबियन्स म्हणजेच
उभयचर या प्राण्यांशी संबंध जोडू शकतो. म्हणजे कसे ते पहा. भूचर किंवा टेरेस्ट्रियल ॲनिमल्स फक्त जमिनीवरच चालू शकतात. तसेच परस्मयपदी क्रियापदे फक्त परस्मयपदीच चालू शकतात, ती आत्मनेपदी चालू शकत नाहीत. म्हणजेच भूचर जलचर होऊ शकत नाहीत, म्हणून जलचर हे आत्मनेपदीच आहेत. आणि उभयचर जे भूचर पण आहेत आणि जलचर पण आहेत, ॲम्फिबियन्स, जे जमिनीवरही चालू शकतात आणि पाण्यामध्येही राहू शकतात, अशा प्राण्यांना आपण उभयचर म्हणतो. तसंच संस्कृतमध्ये उभयपदी जे धातू आहेत उप, ते उपमधले धातू आपल्याला परस्मयपदी पण चालू शकतात आणि आत्मनेपदीही चालू शकतात. त्याचप्रमाणे आपण लट लकाराचे प्रत्यय पाहणार आहोत. लट लकाराचे परस्मयपदी प्रत्यय आहेत. एकवचन, द्विवचन, बहुवचन प्रमाणे ती तहा अंती प्रथम पुरुष, सी थहा थ मध्यम पुरुष, मी वहा महा उत्तम पुरुष. पुन्हा एकदा लक्षात घ्या. परस्मयपदी प्रत्यय आहेत. एकवचन, द्विवचन आणि बहुवचन पुरुषानुसार ती तहा अंती प्रथम पुरुष, सी थहा थ मध्यम पुरुष, मी वहा महा उत्तम पुरुष. लक्षात आलं. त्याप्रमाणे आपण एक क्रियापद तयार करून बघूयात, म्हणजे आपल्या गोष्टी लक्षात येण्यास मदत होईल. जसं की मूळ धातू आपण गम गच्छ टू गो म्हणजे जाणे, गम गच्छ टू गो म्हणजे जाणे हा धातू घेतला. हा धातू अर्थातच पहिल्या गणातील असून परस्मयपदी आहे, म्हणून आपल्या सूत्रानुसार किंवा फॉर्म्युलानुसार आपण त्याला मूळ धातू गमगच्छ अधिक गण विकरण, अर्थातच पहिल्या गणातील आहे त्यामुळे पहिल्या गणाचं विकरण आहे अ, आपण पहिल्या गणाचं विकरण तिथं अ लिहून टाकू. अधिक कालार्थ प्रत्यय. कालार्थ प्रत्यय हे जे 9 प्रत्यय दिलेले आहेत परस्मयपदी, एक वचन, द्विवचन, बहुवचन आणि प्रथम पुरुष, मध्यम पुरुष आणि उत्तम पुरुष, यापैकी कोणताही प्रत्यय आपण त्याला लावू शकतो. आपण आत्ता फक्त प्रथम पुरुष एक वचनाचे प्रत्यय त्याला लावूयात. तो प्रत्यय आहे ती, म्हणून आपण इथं ती असं लिहूया. मग यातून जो धातू तयार होईल गम गच्छ अधिक अ अधिक ती, याच्यातून जो धातू तयार झाला किंवा शब्द तयार झाला तो आहे गच्छती. गच्छती. बघा, मूळ धातू अधिक गण विकरण अधिक कालार्थ प्रत्यय. मूळ धातू गम गच्छ पहिल्या गणातील आहे, परस्मयपदी आहे, म्हणून पहिल्या गणातलं गण विकरण आहे अ. नंतर कालार्थ प्रत्यय आपण प्रथम पुरुष एक वचनी वापरला, म्हणून इथं गम गच्छ अधिक अ अधिक ती गच्छती हे क्रियापद तयार झालं. आपण इंग्रजी शिकताना पहिल्यांदा आपण कोणतंही क्रियापद 3ही प्रकारच्या कर्त्यांबरोबर चालवून पाहिलेलं आहे. जसं की फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन. मी एक क्रियापद तुम्हाला इंग्रजीमध्ये चालवून दाखवतो. बघा, आय गो, वी गो, ही यू गो, यू गो, ही शी इट गोज, दे गो. अशा प्रकारे आपण क्रियापद चालवलेलं आहे. तसंच आपल्याला संस्कृतमध्येही हे क्रियापद चालवणं सोपं जाईल. बघा, गच्छती, गच्छतः, गच्छन्ति, गच्छसि, गच्छतः, गच्छथ, गच्छामि, गच्छावः, गच्छामः. लक्षात आलं. तसंच क्रियापद आत्मनेपदीही चालेल. आत्मनेपदाचे फक्त कालार्थ प्रत्यय इथं जोडले की आत्मनेपदी क्रियापद तयार होतं. अर्थातच गम गच्छ हा परस्मयपदी धातू आहे, त्यामुळं त्याला आत्मनेपदाचे प्रत्यय लागत नाहीत.
आता पुढे जाऊन आपण याला गम गच्छ हे सगळ्या प्रकारे क्रियापद चालवण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा, याच्यातून आपल्याला 9 वाक्य तयार होतील. ती कशी ते लक्षात घ्या. प्रथम पुरुषी जर कर्ते बघितले तर सहा, तौ, ते. प्रथमा, सहा, तौ, ते. एक वचन, द्विवचन, बहुवचन. सहा, तौ, ते. लक्षात आलं? हे प्रथम पुरुषी कर्ते आहेत. मध्यम पुरुषी कर्ते जर पाहिले आपण तर युष्मत सर्वनाम आहे. युष्मत सर्वनामाचे कर्ते आहेत त्वम, युवाम, यूयम. आपण सध्या प्रथमेचेच कर्ते फक्त घेत आहोत. त्याचप्रमाणे जर उत्तम पुरुषाचे कर्ते आपण पाहिले तर ते आहेत अहम, आवाम, वयम. आता आपण 9 क्रियापद कशी जोडत आहोत ते बघा. पहिलं क्रियापद गच्छति, सहा गच्छति. तौ द्विवचन, प्रथम पुरुष द्विवचन. गच्छ अधिक अ अधिक तह, गच्छतः. तौ गच्छतः. ते गच्छति, ते गच्छन्ति. नंतर मध्यम पुरुषी कर्ते आपण जोडणार आहोत. बघा, त्वम गच्छसि, युवाम गच्छथ, यूयम गच्छथ. लक्षात येते? त्याचप्रमाणे आता उत्तम पुरुषी क्रियापद तयार करणार आहोत. अहम गच्छामि, आवाम गच्छावः आणि वयम गच्छामः, गच्छामः. अशा प्रकारे आपली 9 वाक्य इथं तयार होतात. पुन्हा एकदा लक्षात घ्या. सहा गच्छति. गच्छति कसं तयार झालं? मूळ धातू अधिक गण विकरण अधिक कालार्थ प्रत्यय गम गच्छ अधिक गण विकरण अ अधिक कालार्थ प्रत्यय ती म्हणून गच्छति. तसंच दुसऱ्या द्विवचनाचं वाक्य तयार झालं तौ गच्छतः गम गच्छ अ अधिक तः गच्छतः. आणि तिसरं वाक्य ते गच्छ गम गच्छ अधिक अ अधिक अंती गच्छन्ति. अशाच प्रकारे त्वम गच्छसि, युवाम गच्छत, यूयम गच्छथ, अहम गच्छामि, वयम आवाम गच्छावः, वयम गच्छामः. अशा प्रकारे आपल्याला इथं लट लकाराचे परस्मैपदी धातू सगळे लक्षात येतील. धन्यवाद.